आई वडील आणि आजी आजोबा पुराच्या पाण्यात अडकले होते, पण 7 वर्षाच्या मुलानं केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात प्रचंड कौतुक होते। पुण्याच्या एका दुर्गम भागात राहणाऱ्या आजोबांना अचानक प्रचंड ताप आला होता। त्यांना तातडीनं दवाखान्यात नेण्यासाठी त्यांचा मुलगा, सून आणि आजी पायी चालत घराबाहेर पडले। पाऊस थोडा थांबला होता म्हणून पटकन नदी ओलांडून पलीकडे जावं या विचारानं त्यांनी नदीच्या पात्रात पाऊल ठेवलं। पण आजोबांचा 7 वर्षाचा नातू वरून त्याला रेनकोट आणि छत्री सापडत नसल्यामुळे तो यायला 5 मिनिटं उशिरा झाला। तो 5 मिनिटांनंतर धावत धावत नदीपाशी आला आणि पाहतो तो काय तर डोंगरावरून आलेल्या अचानक पुरामुळे त्याचे चारही जण नदीच्या मधोमध अडकले होते। पाण्याचा प्रवाह हळूहळू छातीपर्यंत येऊ लागला होता। किनाऱ्यावर दूरपर्यंत मदतीला कुणी नव्हतं। नदीच्या पात्रातून आई वडिलांनी वरुणला ओरडून सांगितलं, रडत ओरडले, वरुण तू घरी जा, मागे फिर। त्यांना समजलं होतं की आता आपला अंत निश्चित आहे, पण त्यांना भीती होती की वरुण आपल्याला वाचवण्यासाठी उडी मारेल। पण त्या 7 वर्षाच्या निष्पाप मुलानं पाण्यात उडी मारली नाही। त्यानं केवळ शांत डोक्याने एका मिनिटात अशी काही गोष्ट केली की त्यामुळं त्या 4 जणांचा जीव तर वाचलाच, पण संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा व्हिडिओ चमत्कारासारखा व्हायरल झाला। लोक विचार करू लागले की अवघ्या 7 वर्षाचा मुलगा असं कसं करू शकतो। मग नेमकं काय ती गोष्ट होती की ती ज्या 7 वर्षाच्या वरुणनं केली? मग हा खरोखर एखादा दैवी चमत्कार होता की त्या चिमुकल्यानं ऐनवेळी आपलं डोकं चालवलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण थरारक घटनेचा सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस सुरू होता, पण पुणे जिल्ह्यातल्या त्या एका छोट्याशा गावात त्या दिवशीची दुपार फार वेगळी होती। पुण्यातील एका ग्रामीण भागामध्ये सकाळपासूनच आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत होता। घरात एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। घरातील वृद्ध आजोबांना प्रचंड ताप आला होता। त्यांचं शरीर तापानं फणफणलं होतं। गावात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं त्यांना तातडीनं शहरातल्या दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं होतं, पण पाऊस सुरूच होता। आजोबांची अवस्था पाहून कुटुंबानं कोणताही विचार न करता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी अंगावर रेनकोट चढवले आणि आजोबांना धरून ते घराबाहेर पडले। त्यांच्यासोबत त्यांचा 7 वर्षाचा मुलगा वरुण सुद्धा होता। दवाखान्यात पोहोचण्यासाठी रस्त्यात एक छोटी नदी पायी चालून ओलांडावी लागायची। एरवी या नदीत फारसं पाणी नसायचं। ते जेव्हा या नदीपाशी पोहोचले तेव्हा पाऊस थोडा थांबल्यासारखा वाटला। नदीत पाणी होतं, पण ते गुडघ्या इतकंच होतं। कुटुंबानं विचार केला, जर आपण आता थांबलो तर पाऊस वाढेल आणि आजोबांची तब्येत जास्त बिघडेल। मुलानं आजोबांना एका बाजूनं धरलं तर पत्नीनं आजीला सावरलं आणि त्यांनी हळूहळू नदीच्या पात्रात पाऊल ठेवलं। पायी चालत चालत नदी ओलांडू लागले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की निसर्गानं त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला होता। ते नदीच्या अगदी मधोमध पोहोचले आणि अचानक नदीच्या पात्रात मधोमध पोहोचताच अख्खं कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की डोंगराहून आलेला तो पाण्याचा प्रचंड लोंढा आता अक्षरशः त्यांचा जीव घेणार होता। त्या तेवढ्यात त्यांचा 7 वर्षाचा मुलगा नदीपाशी पोहोचत होता आणि तो जे करणार होता त्यानं संपूर्ण देशात कौतुकाची थाप त्याला मिळणार होती। खरंच हा दैवाचा चमत्कार होता की 7 वर्षाच्या मुलानं चालवलेलं डोकं होतं? हे आता सगळेजण विचारत आहेत, कारण की ते कुटुंब नदीच्या पात्रात अगदी मधोमध पोहोचलं तेवढ्या डोंगराहून पाण्याचा एक भयंकर अक्राळ विक्राळ लोंढा हा वेगानं खाली आला। नदीचा शांत प्रवाह पाहता रौद्र रूपात बदलला। पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पायी चालणाऱ्या त्या कुटुंबाचा पाय जमिनीवर ठरेनासा झाला। पाऊस पुन्हा मुसळधार सुरू झाला। काही सेकंदातच पाणी गुडघ्यावरून थेट छातीपर्यंत पोहोचलं। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की वृद्ध आजी आजोबांना घेऊन पुढे जाणं किंवा मागं फिरणं अशक्य होतं। पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता, त्याचा प्रेशर इतका जबर होता की आजोबा म्हणाले, मला सोडून द्या आणि तुम्ही निघून जा, पण कोणीच तिथून हलायला तयार नव्हतं। पाण्यावरचा थरार प्रचंड वाढला होता। आता किनाऱ्यावर तिथं कुणीच नव्हतं, पण ते एकमेकांचे हात पकडून कसे तरी उभे राहिले होते। पण पाण्याच्या प्रचंड दाबानं आजी आजोबांचे पाय थरथरत होते। नदीच्या पात्रातील माती आणि छोटे दगड पाण्याच्या वेगानं वाहून जाऊ लागले होते, त्यामुळे पायाखालचा आधार सुटत चालला होता। जर कोणीही एक पाऊल पुढे टाकलं असतं तर ते पाण्यात एका सेकंदात वाहून गेले असते। प्रशासनाला किंवा रेस्क्यू टीमला फोन केले गेले, पण तिथं कोणीच येऊ शकत नव्हतं, कारण की तो दुर्गम भाग होता। पण इकडे कुटुंबाकडे 2 मिनिटंही नव्हते। ते संपूर्ण कुटुंब त्या पाण्याच्या वेगात तो जिवंत थरार अनुभवत कुटुंबानं एक आता जगण्याची आशा सोडली होती, कारण की आता जवळपास एकमेकांचे हात सुटायलाच लागले होते। त्याच वेळी त्या 7 वर्षाच्या वरुणनं डोक्यात काहीतरी कल्पना सुरू केली।
अशा कठीण प्रसंगी जिथे मोठे पुरुष हतबल होता तिथं 7 वर्षाचा लहान मुलगा वरून काय करणार होता? त्याचा एक निर्णय संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवणार होता की त्यांना अधिक संकटात टाकणार होता? आता पाणी छातीपर्यंत आलं. छातीपासून गळ्यापर्यंत पाणी आलं होतं. प्रवाह प्रत्येक सेकंदाला वाढत होता. वरून इकडे तिकडे पाहिलं, पण कुठे झाडाची फांदी आहे का? नदीच्या पात्रात कुठे एखादा मोठा वेल किंवा दगड आहे का, ज्याचा आधार घेऊन कुटुंबाला बाहेर काढता येईल? पण दुर्दैवानं ती नदी रस्त्यापासून आणि सुरक्षित किनाऱ्यापासून खूप लांब होती. आजूबाजूला कोणतीही वस्तू नव्हती जी मदत देईल. अशा वेळी लहान मुलं घाबरून रडतात, आईवडिलांना बिलगतात, पण वरून रडला नाही, त्याला धीर सोडला नाही. त्याला माहिती होतं की जर तो तिथंच थांबला तर त्याचे आई वडील, आजी आजोबा डोळ्या देखत वाहून जातील. त्याला आता तो कसं तरी काहीतरी कारण काढून इथून पुढे करणार होता, असं डोकं चालवणार होता की ज्याची कल्पना कुणीच केली नव्हती. खरं तर बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं, मुलं गडबडून जातात. एकतर ते तिथं रडत बसतात किंवा काही मुलं धाडसानं त्या नदीमध्ये उडी मारतात. पण आता तो चिमुकला जीव जर नदीत त्यानं उडी मारली असती तर त्याचं काय झालं असतं, हा प्रश्न होता. त्यामुळे त्याचे आई वडील देखील त्याला म्हणत होते की वरून तू निघून जा, तू घरी जा, आम्ही लगेच येणार आहोत. पण वरूनला समजलं होतं, त्याचं वय जरी लहान असलं तरी त्याला समजलं होतं की आता काहीतरी अनर्थ घडणार आहे, आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागेल. आता हळूहळू त्याच्यात तो पाठीमागून येत असताना त्याला काही गोष्टी दिसल्या होत्या आणि त्याच्या डोक्यात तो विचार सुरू झाला. नेमकं तो आठवू लागला कोणाची मदत घेता येईल. त्याने आरडाओरडा केला, पण आसपास कुणी नसल्यामुळं कोणच कुठं आवाज जात नव्हता. त्याला अचानक आठवलं की जेव्हा तो रस्त्यावरून नदीच्या दिशेनं जात होता, त्याचे आईवडील आणि आजी आजोबा पुढे गेले होते, तेव्हा रस्त्यापाशी त्याला एक गाडी दिसली. त्या गाडीच्या वरती एक दिवा लावलेला होता. कदाचित ती पोलिसांची किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची गाडी असावी असं त्याच्या लक्षात आलं. एक गाडी त्यानं थांबलेली पाहिली होती. वरून पाण्यात उडी मारण्याचा किंवा पाण्यात पोहण्याचा कोणता मूर्खपणा केला नाही, कारण पाण्याचा वेग प्रचंड होता. नदीच्या कडेला जिथं प्रवाह थोडा कमी होता तिथून त्यानं सुरक्षितपणे किनाऱ्याच्या दिशेनं आकांतानं पळायला सुरुवात केली. आता तो मागे धावला. आईवडिलांना थोडंसं बरं वाटलं. त्यांना वाटलं तो निघून गेला. चिखल कोसळणारा पाऊस आणि निसटता रस्ता वरून थांबला नाही. तो धावत राहिला. गावच्या दिशेनं पळत होता. डोळ्यासमोर आई वडील, आजी आजोबांचा चेहरा होता. तो थेट त्या गाडीपाशी पोहोचला. गाडीच्या दरवाजावर त्यानं वाजवलं तर त्या गाडीमध्ये नेट पोलीस अधिकारी होते. आता त्यांनी पाहिलं, तो धापा टाकत अंगात रान नसताना ओरडला, माझं कुटुंब नदीत बुडतंय, प्लीज वाचवा. 7 वर्षाच्या त्या मुलाच्या डोळ्यातील भीती आणि प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी तातडीनं गाडी नदीच्या दिशेनं वळवली. वायरलेस होऊन जवळ असलेल्या स्थानिक रेस्क्यू टीमला अलर्ट केलं. पोलीस आणि रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते कुटुंब एकमेकांचा हात पकडून पाण्याच्या प्रवाहात अगदी शेवटच्या घटका मोजत होते. जवानांनी तात्काळ दोऱ्या, लाईफ जॅकेटच्या साहाय्यानं नदीपात्रात उतरून केवळ 2 मिनिटाच्या थरारक आणि अत्यंत धोकादायक अशा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वरूनची आई वडील, आजी आजोबांना सुखरूप खेचून बाहेर काढलं. ते बाहेर आले. पुढच्या 5 मिनिटात नदीला एवढा पूर आला की संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. जर वरून धावला नसता तर आज अख्खं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं असतं. 7 वर्षाच्या वरूनच्या या विलक्षण प्रसंगाला आणि धाडसाला आज संपूर्ण देश सलाम करतोय. तर प्रेक्षकांनो, 7 वर्षाच्या या चिमुकल्यानं दाखवलेल्या अजब चमत्काराबद्दल आणि त्याच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर अशा थरारक सत्य घटनांसाठी सबस्क्राईब नक्की करा.